पाञ्चजन्यं हृषीकेशो देवदत्तं धनञ्जयः पौण्ड्रं दद्मो महाशङ्खं भीमकर्मावृकोदरः. ऋषिकेश म्हणजेच श्रीकृष्ण यांनी पांचजन्य नावाचा शंख फुंकला. धनंजय अर्थात अर्जुन याने देवदत्त नावाचा शंख फुंकला. भीमकर्मा वृकोदर भीम याने पौंड्र नावाचा मोठा शंख फुंकला. तात्विक अर्थ याचा जर बघितला तर असं समजतं की या श्लोकात युद्धाच्या प्रारंभी वीर योद्धे आपापले शंख फुंकतात. हे केवळ युद्ध जाहीर करणे नसून आत्मविश्वास, उद्दिष्ट निश्चिती आणि मनोबल याचे प्रतीक आहे. युद्धात शंखनाद म्हणजे मनोबलाचा उद्घोष. तसेच आपले ध्येय स्पष्ट असले पाहिजे आणि आपण त्या दिशेने निसंशय वाटचाल केली पाहिजे. म्हणजेच ध्येय निश्चिती आणि आत्मविश्वास. आपल्या जबाबदाऱ्या स्वीकारणं. अर्जुन, भीम आणि श्रीकृष्ण आपल्या भूमिका पूर्णपणे स्वीकारतात. आपल्याही आयुष्यात अनेक भूमिका अर्थात पालक, विद्यार्थी, कर्मचारी इत्यादी असतात. त्यात निष्ठा ठेवणं हे महत्त्वाचं आहे. शंखनाद हा केवळ घोष नाही तर एक प्रकारे मी सज्ज आहे असं सांगणं आहे. प्रत्येक दिवसाची सुरुवात अशाच सज्जतेने आणि सकारात्मकतेने करावी. म्हणजेच हा शंखनाद मनोबल आणि तयारी दर्शवतो. श्रीकृष्ण हा अर्जुनाचा सारथी असतो. दैनंदिन जीवनातही आपल्याला योग्य मार्गदर्शक, मूल्ये आणि आत्मचिंतनाची गरज असते. इथे अर्जुनाचा मार्गदर्शक श्रीकृष्ण या भूमिकेत आहे. थोडक्यात हा श्लोक आपल्याला शिकवतो की प्रत्येक कृती आत्मविश्वासाने, स्पष्ट ध्येयाने आणि सज्जतेने करावी. जीवन हे एक युद्धच आहे, पण ते मूल्यांच्या आधारावर आणि शांत चित्ताने लढायला शिकलं पाहिजे. श्रीकृष्णार्पणमस्तु.